एव्हरीवन, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आहे संडे आणि संडे म्हटलं की फक्त तो आपल्यासाठी निवांत असतो असं नाही आहे, कारण की या दिवशी कामं असतात, पण आपली कामं थोडीशी लेट आणि अशी मस्त चाललेली असतात। सकाळचा वेळ हा माझ्यासाठी असतो आणि रोज जर म्हटलं तर सकाळी मला शिवांशला स्कूलला सोडवायचं असतं, त्याच्यामुळे त्याचा टिफिन आणि सगळी तयारी, त्यामुळे हे सगळं असं काही बघायला मिळत नाही, इतकी धावपळ असते। पण संडेच्या दिवशी मग आपलं हेअर वॉश करणं, निवांत सगळ्या गोष्टी करणं या तर आल्याच, आणि तो एक दिवस आपल्यासाठी का नसावा, म्हणून मग त्या दिवशी बराच वेळ मी टेरेसवरती घालवते। केस आपले सुकवायचे असतात, थोडंसं विटॅमिन डी मिळेल किंवा निसर्गाचा आनंद घेता येईल अशी माझी 15-20 मिनटं तरी तिथे जातात। चला, सगळी मंडळी उठली आहे आणि बाहेर खेळत आहे क्रिकेट, तोपर्यंत म्हटलं माझी कामं करून घेऊया। आणि इथे ना जे काही हा आठवडाभर हा जो तुम्ही बघताय जो रिकामा जागा आहे, तिथे इतका सगळा पसारा असतो ना, त्यामुळे रविवारचा दिवस असा असतो की आठवड्यातून एक दिवस की त्या दिवशी त्याच्यातलं काय नको आहे आणि काय आपल्याला गरजेचं आहे या गोष्टी मी करत असते, आणि हे ठरवलेलं असतं रविवारच्या दिवशी। इतर दिवशी या गोष्टींना वेळ मिळत नाही, त्यामुळे छोटी मोठी क्लिनिंग असेल वगैरे या गोष्टी ना आठवड्यातून एकदा करते, आणि रविवारचा दिवस फक्त या कप्प्यासाठी असतोच असतो। त्यामुळे भरपूर असं ड्रॉवरमध्येही मुलांचे भरपूर असे कागद असतात, कटिंग्स केलेले असतात, क्राफ्ट पेपर असतात, त्यामुळे हे सगळं क्लीन त्या दिवशी होतं, कारण की आठवडाभर ते काय करून ठेवतात याकडे आपल्यालाही वेळ नसतो आणि त्यांना कधी लागेल हेही आपल्याला माहिती नसतं। त्यामुळे हा दिवस असतो आणि या दिवशी पटापट सकाळची कामं करून घेते। एकच दिवस असा असतो की त्या दिवशी मी सकाळी मोबाईल घेऊन बसू शकते, कारण की इतर वेळेस टिफिन, मुलांचं तयारी या सगळ्या गोष्टी असतात। आणि आज मी सकाळी सकाळी एडिटिंग करत होते, कारण की रविवारच्या दिवशी ना बराच वेळ असतो, त्यामुळे जे काही होती माझी एडिटिंग करायचं ते करून घेतलं। इतर दिवशी तर मग दुपारनंतरच वेळ मिळतो, तेही मला 2 वाजेनंतर, त्याच्यामुळे आपले बरेचसे व्हिडिओ लेट येत असतात। चला, पण माझी फर्स्ट प्रायोरिटी ही माझं घर आणि माझी मुलं आहे, त्यामुळे ते सगळं झाल्यानंतर उरलेला जो वेळ असतो तो मी माझ्या यूट्यूब चॅनलसाठी इथे घालवत असते, माझी आवड म्हणून। सो चला, आता पुन्हा कामाला लागायचं आहे। त्याच्या आधी थोडीशी सेल्फ केअर म्हणून मग इथे हेअर छान असे करून घेते, कारण की सकाळी हेअर वॉश केला होता, बऱ्यापैकी माझे केस आता सुकले, आणि काम करायचं म्हटलं की केस वरती बांधल्याशिवाय काम काय होत नाही, त्यामुळे सगळ्यात पहिले ते करून घेतलं। आणि ते जर यावेळेस केलं नसतं तर डायरेक्ट संध्याकाळ होते, दुपारी जरा वेळ मिळतो, पण आपल्याला असं वाटतं अरे आता आपल्याला कोण बघणार आहे, त्याच्यामुळे ते इग्नोर केलं जातं। त्यामुळे सकाळी सकाळी कामं केस वगैरे विंचरली की बरं पडतं। संडेला सगळ्यांना सुट्टी असते, त्याच्यामुळे त्यांचे स्कूलचे युनिफॉर्म मस्त असे वॉश करून त्यानंतर इस्त्री करून वेळेवर ठेवले की मंडेच्या दिवशी आपली धावपळ कमी होते। सध्या पावसाळा चालू आहे, पण येत्या 4-5 दिवसापासून आहे ना पाऊस उघडला आहे, भरपूर अशी हवा आहे जी तुम्ही बघता, त्यामुळे भरपूर असे कपडे मी इथे हातानेच वॉश केले। जे मी किचनमध्ये कर्टन्स लावले होते, आता किचन म्हटलं की तिथे खराबच होणार, थोडंसं तेल असतं किंवा बाकी काही गोष्टी असतात ज्या त्याच्यावरती पडतात, त्यामुळे म्हटलं चला, खूप दिवसांपासून कर्टन मला वॉश करायचे होते, जे आज मी वेळात वेळ काढून केले, कारण की आजचा दिवस थोडासा निवांत असावा, त्यामुळे ही सगळी गोष्ट चालली होती। आणि इतकी सगळी हवा आहे ना, त्यामुळे मग पटकन कपडे सकाळी सकाळीच वॉश करून घेतले, मशीनला न लावल्यामुळे म्हटलं आज दिवसभर ते हवेने व्यवस्थित असे सुकून जातील आणि त्यामुळे मशीनची काही गरज पडणार नाही। तर सकाळी सकाळी कपडेही वॉश करून झालेत। आता या दिवशी ना आपल्याला खूप सारा वेळ मिळत असतो, निवांत जरी नसला ना तरी असं आपण ह्या गोष्टी निवांत करू शकतो, म्हणजे दिवसभरही काम केलं तरी कंटाळा येत नाही। आणि आपल्या प्रत्येक हाऊसवाईफ असो म्हणजेच होममेकर्स असो, तिला या गोष्टी करायला आवडतात। सो सगळ्यांसाठी मी ते नाश्ता बनवत होते, आज मी उपमा बनवत आहे। आणि जर आता आपण आठवड्याचा म्हटलं तर पुढची प्लॅनिंग तर करायचीच आहे, जेवण वगैरे करून। इथे छान असा उपमा बनवला, प्रत्येक वेळेस तर मी व्हाईट बनवते, यावेळेस मी येलो बनवला आहे। त्याचं
कारण पण तसंच आहे. पावसाळ्यामध्ये ना हळदीचा भरपूर असा मी वापर करते, कारण की ते अँटीबॅक्टेरियल असते, मुलांना व्हायरल इन्फेक्शन असतं आणि त्यामुळे हळद ही मी दुधामध्ये पण बऱ्याचदा हळदीचं दूध वगैरे देत असते. म्हणून आज इथे येलो आपला छान असा उपमा बनवला आहे नाश्त्यासाठी. आपण तसं आठवडाभरामध्ये उपमा, पोहे, ओट्स अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, शेवया असतात, त्याचबरोबर बऱ्याचदा आमच्याकडे चहा चपाती असते. असा नाश्ता रोजचा होतो, त्यामुळे नाश्त्यासाठीही काहीतरी करणं, लाडू बनवून ठेवलेले आहे. हा सगळा रविवारच्या दिवशी ठरत असतं की कधी काय बनायचं वगैरे. त्याचबरोबर आता पुढे सांगतेच मी की मी आठवड्याची तयारी कशी करते. म्हणजे ना मी असे आधी काहीही व्यवस्थित असं ठरवून ठेवत नाही की ही भाजी कधी करायची, ही भाजी कधी करायची वगैरे. असं काहीही माझं प्लॅनिंग नसतं. फक्त प्रिपरेशन ही आधी करून ठेवलेली असते, जी तुमच्यासोबत मी पुढे शेअर करणार आहे. आणि बघू शकतात उपमा खूप मस्त मोकळा आणि मऊ सुटसुटीत असा झाला आहे, जो की सगळ्यांना आवडला. चला आता बऱ्याच व्हिडिओमध्ये मी असं बघितलं आहे की आधी प्रिपरेशन, मग कागदावरती लिहितात की या दिवशी हे करायचं, हा नाश्ता करायचा. पण खरंच असं होतं का? तुम्हीही एकदा मला नक्की सांगा, कारण की माझ्यासोबत तरी असं होत नाही. मग त्याच भाज्या आणा. मी पहिले भाजीपाला ज्यावेळेस आणायला जाते ना, त्यावेळेस माझ्याकडे काही नाही आहे आणि या भाज्या माझ्या मुलांना कितपत आवडतात, त्याच भाज्या मी घेऊन येते. आणि बघा आता, आणि पालेभाज्या असतील तर सगळ्यात पहिले पालेभाज्या संपवाव्या लागतात, कारण की त्यानंतर मग कडधान्य असेल, शेंगांच्या भाजी जशी गवार झाली, वाल झालं, यांच्या हे आपल्याला टिकू शकतं. तसं पालेभाज्या जास्त दिवस टिकत नाही, त्यामुळे त्या भाज्या आधी संपवणार. त्यानंतर या शेंगा आहेत त्या. आता बऱ्याच जणांचं असं असतं की मग सगळं आज आणलं आहे, सगळं आजच निवडून ठेवा. पालेभाज्या आपण व्यवस्थित निवडून पेपरमध्ये रॅप करून ठेवू शकतो, पण शेंगा ज्यावेळेस आपण लगेच निवडतो त्यानंतर त्याची जी बाजूची टोकं असतात ती काळी पडतात, त्यामुळे ती तितकी फ्रेश वाटत नाही. त्यामुळे मला आज जर उद्या सकाळी जर गवारीची भाजी करायची आहे तर मी आदल्या दिवशी रात्री ती निवडून ठेवेल, कारण की मुलांचा अभ्यास घेता घेता तितका वेळ तर आपल्याला मिळतोच. फक्त घरात असणं गरजेचं आहे, कारण की प्रत्येक वेळेस बाहेर जायला जमत नाही. कारण की माझं तरी तसंच आहे. सकाळी शिवांश जातो, तो गेल्यानंतर अनु जातो, मग शिवांश घरी येतो, त्यामुळे त्याच्यासाठी घरी थांबणं गरजेचं असतं आणि लगेच मग दिवसभर बराच वेळा मिळतो, पण त्यावेळेस भाजीपाला वेळेवर नसतो. संध्याकाळच्या वेळेस असतो, त्यावेळेस अनु घरी येतो. त्यामुळे असं काहीसं असतं. म्हणून जो रविवारचा दिवस आहे ना, पूर्ण आठवड्यासाठी भाजीपाला आम्ही आणून ठेवतो. तसे मिस्टर मध्ये मध्ये आणतच असतात. त्यामुळे इतकं सगळं आणून ठेवणं आणि ते शिळं करून खाणं याचीही काही गरज नाही आहे. पण जे खरंच जॉबला वगैरे जातात त्यांच्यासाठी या गोष्टी गरजेच्याच असतात. त्यामुळे मी जितकं मला लागेल ना येणाऱ्या 4-5 दिवसाचं ते आणते. उरल्यानंतर मग कडधान्य वगैरे आहेतच. सोबतच मी पनीर पण बनवून ठेवते. बऱ्याचदा काय होतं ना, मुलांना पनीरची भुर्जी पण देता येते, पनीर पराठा देता येतो. एकतर ते हेल्दी आहे आणि दूध ज्या वेळेस एक्स्ट्रा असतं ना, त्यावेळेस मी पनीर हे बनवूनच ठेवते. अशा सगळ्या गोष्टी या रविवारच्या दिवशी चालतात, कारण की त्या दिवसची म्हणजे इतकं काही कामं नसतात. मुलांचं स्टडी घेणं नसतं, त्यांना बससाठी तिथे घेऊन जाणं, घेऊन येणं, या गोष्टी करण्यात जो वेळ जातो ना, तो या दिवशी होत नाही. माझ्याकडे तर दोनदा टिफिन बनतो. सकाळी वेगळा, 11 वाजेला वेगळा, नाश्ता वेगळा आणि जेवण वेगळं. त्यामुळे मी पूर्ण त्या वेळेस बिझी असते. पण रविवारच्या दिवशी एकदाच नाश्ता, एकदाच जेवण बनतं, टिफिन नसतो, त्यामुळे बाकीची कामं करायला भरपूर अशी वेळ मिळत असते. चला, पनीरमध्ये ना मी आता विनेगर वापरणं बंद केलं आहे, निंबू पावडर वापरते आणि त्यामुळे झटपट होतं. आता मुलं खेळत आहे तोपर्यंत बसल्या बसल्या लसूण देखील निवडून होतो. आणि लसूण मी खूप जास्त निवडून फ्रीजमध्ये ठेवत नाही, कारण की मी वाचलं आहे की आता फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याच्यातले बरेचसे घटक जे आपल्या शरीरासाठी चांगले नसतात ते वाढतात. त्यामुळे फक्त येत्या 2 दिवसासाठीचा निवडते आणि तो पण किचनवरच डब्यामध्ये असतो. सो अशा काही काही गोष्टी आहे की उगाच प्लॅनिंग करण्याच्या नादात आपण आपलं आरोग्य बिघडवायला नको. चला, इथे मी आता वेगळ्या पद्धतीचा डोसा बनवणार आहे उद्या, आणि म्हणूनच म्हटलं ना, ओलं नारळ माझ्याकडे सध्या भरपूर होते, म्हणून मी इथे तांदूळ, त्यानंतर ओल्या नारळाचा किस आणि 1 वाटी पोहे हे सगळं मिक्सरला छान बारीक करून ठेवलं, जेणेकरून ते उद्या मला नाश्त्याला किंवा शिवांशला मी सकाळी टिफिनला देखील देऊ शकते. सो अशी आठवड्याची प्लॅनिंग माझी असते, जी थोडीशी आरोग्याची काळजी घेऊनच मी करते. चला, तर मग व्हिडिओ आवडला असेल तर
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. तुम्ही म्हणाल आम्ही जॉब करतो म्हणून आम्हाला सगळंच करावं लागतं, पण सगळं करण्यामागे पण आपल्या आरोग्याशी निगडीत काही गोष्टी असायला हव्या. थोडासा त्रास झाला तरी चालेल, पण प्रत्येकाला व्यवस्थित ताजं अन्न, फ्रेश आणि व्यवस्थित अशाच गोष्टी मिळायला हव्या. आपले लहान मुलं आहेत, त्यामुळे मी हा व्हिडिओ जो आहे ना तो थोडासा तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करून नक्की सांगत जा. चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि हो, स्वतःची काळजी घेत राहा. चला बाय.